सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शारदीय नवरात्रीला चालू झालेली आहे। आता आपण बऱ्याचशा सेवा उपाय तोडगे या नवरात्राच्या काळामध्ये करत असतो। तसेच कुलाचार कुळधर्म पाळणं देखील खूप महत्त्वाचं आहे। आपण नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करणं खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे। नवरात्रीच्या काळामध्ये कुंकुमार्चन करावे। तर कुंकुमार्चन करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात? नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही कधीही कुंकुमार्चन करू शकता। कुंकुमार्चन शक्यतो तुम्ही ललिता पंचमीच्या दिवशी करावे। तर कुंकुमार्चन श्रीयंत्रावर किंवा देवीचा फोटो टाक याच्यावरती करायचे असते। कुंकू अर्पण करताना देवीचा मंत्र श्रीसूक्त म्हणू शकतात किंवा देवीचे 108 नाव सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। देवीच्या मंत्राचा जप करत असताना आपल्याला कुंकुमार्चनाला सुरुवात करायची आहे। म्हणजे कुंकू वाहत असताना मधले 2 बोटं आणि अंगठा यानेच कुंकू चिमटीत घेऊन व्हायचे आहे। प्रत्येक वेळी कुंकू वाहताना पायापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहत चालायचा आहे श्रीयंत्रावर किंवा देवीच्या टाकावरती। मंत्राचा जप किंवा देवीचे 108 नावे किंवा श्रीसूक्ताचं पठण करत असताना कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन झाल्यानंतर कुंकू जे आहे श्रीयंत्रावरचं किंवा टाकावरचं तर ते कुंकू आहे ते एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे। ते पुन्हा कुठल्याही देवाला व्हायचं नाही। घरातल्या मंडळींनी त्याचा वापर करू शकतात किंवा घरातली स्त्री आहे तिने दररोज नित्यनेमाने आपल्या कपाळावरती हे कुंकू लावावे। तसेच तर या प्रकारे कुंकुमार्चन नवरात्रीच्या काळामध्ये नक्की करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।